आता मी आहे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडाळा या ठिकाणी. महाराष्ट्रभर संपूर्ण देशातून लाखो भाविक आज पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या पायी लीन होण्यासाठी गेलेले आहेत. पण मुंबई किंवा मुंबई उपनगरातून जे काही भाविक असतात जे पंढरपूरला जाऊ शकत नाही ते आज प्रति पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. या ठिकाणी ट्रस्टच्या बाजूने अगदी सुरक्षा यंत्रणा असेल, भाविकांच्या गर्दीचं जे काही नियंत्रण असेल त्याविषयी व्यवस्थित नियोजन पाहायला मिळतं आहे. एकीकडे उपवासाचा लक्षात घेता फराळाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या दिंड्या बऱ्याच भागांतून आज आलेल्या आहेत. हे सगळं लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज आरोग्याचं मोफत औषध वाटपाचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आपण त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊया या मोफत आरोग्य शिबिराविषयी. सर, काय सांगाल आजच्या या मोफत आरोग्य सेवेविषयी? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संलग्न संघटना शिव आरोग्य सेना यांच्या वतीने आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी आरोग्य शिबिर आणि मोफत औषध वाटप प्लस असे विविध कार्यक्रम दरवर्षी घेतच असतो. त्याच अनुषंगाने आज इथे आरोग्य शिबिर आणि मोफत औषध वाटप घेतलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या आम्हाला दिलेल्या शिकवणीनुसार किंवा बाळकडूनुसार 80% राजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर आम्ही नेहमी समाजसेवेचं काम करत असतो आणि शिवआरोग्य सेना नक्कीच याच्यासाठी अग्रेसर आहे. आणि कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? रुग्णवाहिका आज इथे किती उपलब्ध आहेत आणि भाविक अक्षरशः लाखोंच्या संख्येने येत आहेत. पावसाने उसंत घेतलेली आहे त्याच्यामुळे गर्दी नक्कीच वाढणार आहे. त्या हिशोबाने तुमचं काय नियोजन आहे? डॉक्टर्स किती आहेत? तुमच्याकडे आत्ता इथे तुमच्या समोर सगळे डॉक्टर आहेत, प्लस ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. एमर्जन्सी काही घडलं तरी आमची शिवारोग्य सेनेची पूर्ण टीम इथे तत्पर असेल. अशी हीच जनसेवा फक्त आम्ही करत असतो. राजकारणाचा भाग सोडला तरी उद्धवसाहेबांचे आशीर्वाद, आदित्यसाहेबांचं मार्गदर्शन, आमचे शिवारोग्य सेनेचे कार्याध्यक्ष आहेत किशोर ठाणेकर, त्यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत असतं. आणि असेच उपक्रम आम्ही आयुष्यात दिवसभरात रोज आमच्याकडनं येणाऱ्या पेशंटला अगदी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यापासून त्याला रक्त पुरवण्यापासून बेड अलॉट करून देण्यापर्यंत अशी छोटी मोठी सगळी कामं आम्ही करत असतो. आणि तुम्ही काय सांगाल सर, किती वर्ष झाले हे आरोग्य सेवेचं शिबिर आयोजित केलं जात आहे? दरवर्षीप्रमाणे आपण शिव आरोग्य सेनेतर्फे हा मोफत आरोग्य शिबिर आपण येथे आयोजित करतो. जवळजवळ हजारो भाविक या शिबिराचा लाभ घेत असतात. वारकरी आपल्या मनाने फिट आहेत, आम्ही शरीराने फिट करण्याचा नेहमी त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो. धन्यवाद. आणि महिला पदाधिकारी पण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. आषाढी एकादशी निमित्त आरोग्य सेवा पुरवली जाते आणि एकूणच तुम्हाला काय वाटतं आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक वर्षी आम्ही वारकरी लोकांसाठी इथे आरोग्य शिबिर नेहमीच तत्पर असते. त्यांच्यासाठी योग्य ती सेवा आम्ही मोफतच आम्ही त्यांना सेवा पुरवत असतो. आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे की नेहमी समाजकार्य करताना 80% आम्हाला समाजकार्य करायचं आणि 20% फक्त राजकारण, ते पण फक्त आपल्याला इलेक्शनच्या वेळी करायचं आहे. पण नेहमी आमचं हेच प्रयत्न असते की लोकांना आरोग्य सेवेच्या मार्फतून आपल्याला त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल आणि त्यांच्या समस्या कशा आपल्याला सोडवता येईल एवढंच आमचं कार्य असतं. आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे सकपाळ साहेब आहेत, तसेच वंजारे सर आहेत आणि आमच्या आरोग्य शिबिराची सर्व महिला पुरुष पदाधिकारी आहेत. यांच्या मार्गदर्शनाने आम्ही टीमवर्क करत असतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी फार आनंद वाटतो. आणि आज वारकरी संप्रदायाचा एवढा छान आनंद उत्सव आहे. इथे आम्हाला काम करताना आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे, एवढंच मी म्हणेल. जय महाराष्ट्र. आणि आता आपण जे डॉक्टर्स आहेत या आरोग्य सेवेत सर्व नागरिकांना आरोग्य पुरवणारे, त्यांच्याकडून आपण या सेवेविषयी माहिती जाणून घेऊयात. सर, मी प्रतिवर्षी येतो. लोक बरेच चालून येतात. हातपाय दुखणे, कंबर सांसर्गिक आजार असतात. तर दरवर्षी आम्ही अशी आमच्या उद्धव ठाकरे गटाकडनं सेवा देतो. तर आम्ही 4 वाजेपर्यंत असतो आणि मोफत औषधाचा वाटप वगैरे करतो. त्याचे मोफत चेकअप होते, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, आणि पुढे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की काय येणारे जे संभाव्य आजार आहेत त्याच्याबद्दल काळजी आणि कशी घ्यायची आणि काय आरोग्याचं हे मंत्र जपलं पाहिजे.
गोष्टीत आम्ही हे करतो. ठीक आहे. तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी ज्यांच्यातर्फे आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. कॅमेरामॅन अनिल गुरवसह सुजाता शेकडे, मुंबई टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.